नमस्कार, प्रेस लेजेंड 24.online में आपका बहुत बहुत स्वागत है और मैं हूँ लतिका शामी। आज पत्रकार परिषद में अमृत महोत्सव सत्कार सोहड़ा दिनांक 11/10/2025 को वसंतराव नायक स्मृति सभागृह वनामती VIP रोड नागपुर में 11/10/2025 के दिन रखा गया है। आइए सुनते हैं किस तरीके से ये महोत्सव बनाया जाएगा और किस तरीके से वहाँ पर कौन से प्रोग्राम्स का आयोजन है और सत्कार किस प्रकार से किया जाएगा, कौन उसमें भाग लेगा। आइए सुनते हैं उन्हीं के मुँह ज़ुबानी। बने रहिए मेरे साथ। लतिका शामी फॉर प्रेस लेजेंड 24.online। थैंक यू सो मच। माजी कुलगुरू डॉक्टर शरद निंबाळकर हे आहेत, ते आता प्रेस कॉन्फरन्सला ते ॲड्रेस करणार आहेत। डॉक्टर शरद निंबाळकर सर या ठिकाणी या समितीचे संचालक म्हणजे मुख्य संयोजक आणि समन्वयक ॲडव्होकेट प्रफुल्ल समर्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। या समितीचे कोषाध्यक्ष माननीय रवींद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि महासचिव या समितीचे संदेश सिंगलकरजी या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि या समितीचा आमचा एक अविभाज्य घटक आमचे मित्र पत्रकार प्रभाकर दुपारेजी या ठिकाणी उपस्थित आहेत। श्री संजय शेंडेजी सचिव आज या ठिकाणी उपस्थित आहेत। फार ऐतिहासिक अशा प्रकारचा एक कार्यक्रम जो आहे, त्याची पत्रिका आम्ही या ठिकाणी वितरित केलेली आहे, तो नागपुरामध्ये आता होऊन घातलेला आहे। महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत या सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार आहे। मला असं वाटतं की नागपूरच्या एकंदरीत इतिहासामध्ये साहित्यिक बिरादरीमध्ये हा कार्यक्रम फार महत्त्वाचा आणि माइलस्टोन ठरणार आहे। तर या एकंदरीत सत्कार समितीचे आमचे जे अध्यक्ष आहेत माननीय शरद निंबाळकर साहेब हे या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी निवेदन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। एक चांगला सोहळा आपल्या 11 ऑक्टोबरला होतो आहे, म्हणजे डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी आता आपल्या नागपूरला सगळ्यांना परिचित आहे। नागपूरला नव्हे तर महाराष्ट्रात आणि भारतात सुद्धा आता ते प्रसिद्ध आहे, कारण अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ते अध्यक्ष होते आणि अनेक संमेलनं वैचारिक जडणघडण अशा पद्धतीचं काम त्या माणसाने केलेले आहे सातत्याने आणि प्रचंड मोठ्या चळवळीसुद्धा। विशेष म्हणजे अभिजात अभियान मराठीला मिळवण्याच्या संदर्भामध्ये फार मोठं काम या माणसाने हिरिरीने केलेलं आहे। म्हणजे खऱ्या अर्थाने एक मोठा सिंहाचा वाटा आहे माणसाचा अभिजात मराठीच्या भाषेला दर्जा मिळावा म्हणून जवळपास 20-25 वर्षापासूनचा हा लढा आज शेवटी का होईना पण आज या वर्षी आपल्याला तो अभिजात दर्जा मिळालेला आहे। मराठी भाषेचा सन्मान करण्यामध्ये सुद्धा श्रीपाद जोशींचा आणि त्या माणसाची वैचारिक जडणघडण फार वेगळीच आहे। म्हणजे चळवळीचा माणूस असं त्याला म्हटलं जातं आणि म्हणून मला असं वाटतं की मराठीला एक वेगळी कविता देणारे सुद्धा श्रेष्ठ कवी म्हणून त्यांचा सळाळ असा त्या सकाळ म्हणून अनेक लोक त्याचा उच्चार करतात, पण सळाळ म्हणजे आंतरिक ऊर्जा विस्फोट मनामध्ये होणारी आग म्हणजे इग्निशन ज्याला म्हणतो प्रेसिडेंट कलामांच्या भाषेमध्ये ते इग्निशन म्हणजे सळाळणारा म्हणजे ज्याची शक्ती असते दाटून पण ते बाहेर निघत नाही। आता नेपाळमध्ये जसं झालं तो सळाळचा एक प्रत्यय आहे, म्हणजे जे विस्फोट ज्याला म्हणू आपण एखादा विस्फोटाने जनमानसामधला तशी त्यांची ती कविता खूप गाजलेली आहे आणि त्या कवितेचं अनेक भाषांमध्ये सुद्धा खूप मोठं भाषांतर झालं आहे। म्हणजे जसं आपण विश्वास पाटीलांना झाडाझडतीकार म्हणतो किंवा अशा त्या कादंबरी त्यांना ओळख करतो आपण, तसं माझ्या मते अनेक त्यांचे आता 13 काव्यसंग्रह आहेत, 50 ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये प्रस्तावना आहे, अनेक प्रकारचे त्यांचं लिखाण फार प्रचंड मोठं आहे। म्हणजे लिखाणामध्येही आहे आणि सळाळ आणि त्याच्या ज्या 4 कविता आहेत त्या खूपच प्रसिद्ध आणि अगदी इंटरनॅशनल लेवलच्या सुद्धा कविता त्या मानल्या जातात। मी थोडक्यामध्ये आपल्याला त्यांच्या संदर्भातल्या कार्याचा एक थोडासा आढावा देऊ इच्छितो, कारण की ते कार्यात कोण माणूस आहे, कशाला त्याचा गौरव आणि अमृत महोत्सव खूप आहेत, 75 वर्ष सगळ्यांनाच होतात,
या माणसात काय असे साहित्यिकही खूप आहेत. तर त्याच्यामध्ये मराठीला वेगळी कविता देणारे श्रेष्ठ कवी श्री श्रीपाद भालचंद्र जोशी यांची ओळख असली तरी खऱ्या अर्थाने हा तत्वज्ञ कवी म्हणून ओळखला जातो. म्हणजे तत्वज्ञ कवी म्हणून फक्त महाराष्ट्रात नाही तर देशातील साहित्यकारांना त्याची ओळख आहे. आपल्या माणसाला आपल्या घराजवळचा असला त्याची किंमत नसते, पण बाहेर मात्र त्याच्या कर्तृत्वाची किंमत होत असते. घरकी मुलगी दार फुलावर असं आपण नेहमी म्हणत असतो वाक्प्रचार. तर त्याची ओळख मात्र सद्गुणाचा जो संस्कार आहे, त्याचा जो सुवास आहे, तो परमळ जो आहे तो परम दूरपर्यंत पोहोचलेला आहे. आणि म्हणून समग्र जीवनदृष्टी कवितेच्या पारंपरिक मर्यादा आणि कक्षा ओलांडून जीवन सुंदर करण्याची सांस्कृतिक चळवळ राबविणारे ते श्रेष्ठ कवी ठरतात या दृष्टीने. म्हणजे 4 ते 5 शतकातील या मधल्या दशकातील त्याची जी कविता लेखन आहे त्यांच्या पिढीचे सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय आत्मकथने मानले जातात. म्हणजे त्याच्या ज्या वेदना आहेत त्या झाडाझडतीमध्ये जशी वेदना विश्वासाने मांडली आहे अत्यंत प्रचंड मोठं झालेलं आहे, तशा त्या तीनही पिढीच्या या 4ही दशकामधल्या जे एक आत्मवंचना आहे त्या वंचनेला आवाज फोडणाऱ्या अशा वेगळ्या म्हणजे चळवळीच्या अशा साध्या तुझ्या गळा माझ्या गळा कुंकुम मोत्याच्या माळा अशी कविता न करता जीवनाला साथ देणारी कविता म्हणून त्यांचा या संदर्भामध्ये गौरव होतो. आणि सळाळ हे त्याचं म्हणून मी माझ्या दृष्टीने त्याला सळाळकार म्हणतो, सळाळकार. तर या संदर्भात हा जो सहिष्णू, विवेकी आणि धर्मनिरपेक्ष हा एक महत्वाचा इशू त्याच्यामध्ये होतो. आणि हा समाज निर्मितीच्या चळवळीचा सुद्धा या माणसाने ध्यास घेतलेला आहे. आणि या चळवळीचा तो एक अर्थव्यूह म्हणला जातो. आपल्या माणसाची ओळख या पद्धतीने व्हावी अशी माझी भाषा असेल, साहित्य असेल, संस्कृती, कला आणि प्रागतिक सामाजिक वाङ्मय चळवळ असो की ग्रंथालय चळवळ, संवाद माध्यम, संस्कृती साक्षरता चळवळ असो, यात श्रीपाद जोशीचा सक्रिय सहभाग आहे. या बहुआयामी व्यक्तिमत्वाला एका मापाने मोजतात येत नाही हे मात्र खरं. आणि म्हणून माणूस हा आपल्या श्रमाने, पूर्वसंस्कृताने नाही तर माणूस आपल्या श्रमाने इतिहास रचणारा, सर्जनशील सांस्कृतिक नवनिर्मिती करणारा माणूस अशा पद्धतीने याची ओळख आहे. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 2016ला ज्यांना जो मान मिळाला तर अवघ्याच काही कालावधीमध्ये श्रीपाद जोशींनी भाषा, साहित्य, संस्कृती क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्यामध्ये त्यांचा फार मोठा सक्रिय सहभाग आहे. विधानसभा असो की लोकसभा याच्यामध्ये मराठीचा आवाज प्रथमतः उच्च ध्रुवाने जर दुमदुमला असेल तर त्याचं श्रेय जोशींना बऱ्याच प्रमाणामध्ये जातं. श्रीपाद भालचंद्र जोशींना मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या संदर्भातला तर त्याचा लढा फार मोठा आहे. पथनाट्य सुरू करणारा माणूस आहे. म्हणजे आज आपल्याला अनेकांना माहिती नाही की पथनाट्याची सुरुवात ही आपल्या नागपूरच्या श्रीपाद जोशींनी केलेली आहे. पथनाट्यातून जनजागृती आणि या संदर्भातलं काम एक नवीन प्रयोग या माणसाने पोरं घेऊन, कॉलेजची मुलं मुली घेऊन आणि सामाजिक विषय चौकामध्ये मांडून, जसा गारुडी टंगटंग करतो आणि साप आणि उंचाची लढाई लढवून तसे प्रेक्षक जमतात, त्या पद्धतीचं काम या माणसाने जनजागरणासाठी केलेलं आहे. हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. सहिष्णू आणि सर्व धर्म समाजशील समाज घडवण्यासाठी या माणसाचा, या मित्रांना जसं रावसाहेब कसबे असतील, उत्तम कांबळे आहेत, भालचंद्र कांबो आहेत, भाई वर्धन अशांच्या सोबत उपस्थितीत विवेकानंद विचार संमेलन नागपुरामध्ये सुरू करून पुढे बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन चळवळीत त्याचं रूपांतर झालं. आणि आता त्याला एक शब्द जोडलेला आहे आणि त्याला त्या अर्थाने आता फु मा आ असं म्हणतात. फुले, महात्मा आणि आंबेडकर, फु मा आ म्हणजे अशी चळवळ. आता ही चळवळ जी आहे ही विचारवेध चळवळीनंतरचा हा महत्वाचा टप्पा. याच्यामध्ये श्रीपाद भालचंद्र जोशीचा फार मोठा सहभाग याच्यामध्ये आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्था असेल, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ हे वेगळे याने विलीनीकरण करण्याचा घाट सरकारचा जो होता तो त्या माणसाने हाणून पाडला. आणि आजही या दोन्ही संस्था वेगळ्या पद्धतीने आपापलं काम करत आहेत. लोकमतची दैनिक लोकमतची साहित्य जत्रा पुरवणी ही पत्रिका आपल्याला या ठिकाणी आम्ही वितरित केलेली आहे. त्यामध्ये दिवसभर या ठिकाणी कार्यक्रम 2 वाजेपासून आम्ही कार्यक्रम घेणार आहोत. दुपारी 2 ते 3:45 पर्यंत एक साहित्यिक गप्पा टप्पा आणि कवी कट्टा असा कार्यक्रम ठेवलेला आहे.
3:45 दुपारी छायाचित्र प्रदर्शनी ठेवलेली आहे आणि नंतर फार महत्त्वाचा कार्यक्रम जो 4 वाजता या ठिकाणी सुरू होईल, ती श्रीपाद भालचंद्र जोशी यांची प्रकट मुलाखत आणि ते स्वतः या ठिकाणी आरोपी राहणार आहेत. श्रीपाद भालचंद्र जोशीवर त्यांच्या आयुष्यात अनेक लोकांनी आरोप प्रत्यारोप केलेले आहेत. ही एक अभिरूप न्यायालय या ठिकाणी आम्ही दाखवणार आहोत. त्यामध्ये त्यांच्यावर जे काही आरोप प्रत्यारोप झाले असतील साहित्याच्या बाबतीमध्ये किंवा त्याच्या वैचारिक बाबतीमध्ये त्या संदर्भातले ते त्या ठिकाणी आपलं उत्तर त्या ठिकाणी देतील, ते त्या ठिकाणी आपली मांडणी करतील. आणि विशेष म्हणजे कुमार केतकर जे आहेत ते ज्येष्ठ पत्रकार हे त्या अभिरूप न्यायालयामध्ये न्यायाधीशाची भूमिका करणार आहेत. म्हणजे ते त्या ठिकाणी त्यांची मुलाखत झाल्यानंतर ते त्यामध्ये न्याय निवाडा करतील आणि या ठिकाणी एक नाट्य स्वरूपामध्ये हा फार महत्त्वाचा असा जो कार्यक्रम आहे तो ठिकाण होईल. नंतर 5 वाजता ग्रंथ सुरू आहे आणि नंतर आपलं 5:45 वाजता आपल्या मुख्य सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. या ठिकाणी आम्ही प्रमुख अतिथी म्हणून मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्याचे उदय सामंत यांना आमंत्रित केलेलं आहे. ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. विधान परिषदेचे सदस्य डॉक्टर नितीन राऊत आहेत. ज्येष्ठ संपादक आणि पूर्व सदस्य राज्यसभा कुमार केतकरजी हे आपले प्रमुख अतिथी आहेत. त्याशिवाय ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजवादी नेते रघु ठाकूर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस, अखिल भारतीय मराठी संमेलनाचे पूर्वाध्यक्ष वसंत आबाजी ढाके, सकाळचे पूर्व संपादक उत्तम कांबळे, ज्येष्ठ समीक्षक मिस जोग, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते आणि वैद्यकीय शिक्षण तज्ञ डॉक्टर वेदपाल मिश्रा, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्राध्यापक मिलिंद जोशी, ज्येष्ठ सामाजिक नेते डॉक्टर गिरीश गांधी हे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. आणि आमच्या सत्कार समितीचे जे आमचे अध्यक्ष आहेत, ज्येष्ठ विचारवंत, ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ आणि पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शरद निंबाळकर साहेब या सोहळ्याचे अध्यक्ष राहतील. तर यामध्ये नागपुरातील तमाम जनतेने, साहित्यिकांनी, विचारवंतांनी, पत्रकारांनी आणि मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सगळ्या समाज कार्यकर्त्यांनी श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी जे मराठी भाषेसाठी केलेले जे योगदान आहे, त्यांनी पत्रकारितेमध्ये केलेले जे योगदान आहे, पथनाट्यामध्ये केलेले योगदान आहे, या निमित्ताने त्यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यामध्ये आपण सगळे सामील होऊन त्यांचं सगळ्यांनी मिळून त्यांचं एक अभिनंदन आपल्याला करायचं आहे. आणि ते जे कार्य त्यांनी आपल्यासाठी केलेलं आहे, समाजासाठी केलेलं आहे, त्याबद्दल त्यांच्या कार्याबद्दल आपल्या सगळ्यांना, एक नागपूरकरांना एक कृतज्ञता त्या ठिकाणी व्यक्त करायची आहे. तेव्हा मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित राहावं असं आवाहन आपण करावं. आणि या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्या सगळ्या लोकांना त्या कार्यक्रमाचे वृत्त संकलन करण्यासाठी आणि व्यापक प्रसिद्धी देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आपल्याला समितीच्या वतीने आम्ही आवाहन करत आहोत, विनंती करतो.